असते, अत्यंत साध्या दिसतात. पार्वतीबाई म्हणाल्या, मग तरी त्यांची एवढी कीर्ती. तुम्ही कसे दिसता यावरून नव्हे, तर तुम्ही कसे असता यावरून तुमचा इतिहास ठरतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं कार्य इतका प्रचंड आहे. त्या करारे होत्या, सुशासन चालवणाऱ्या होत्या. पुण्यश्लोक कुणाला म्हटलं जातं? जो रयतेच्या डोळ्यात एकही अश्रू येत नाही आणि रयतेला कुठल्या गोष्टीपासून वंचित ठेवत नाही, जो त्यांचं दुःख हरण करतो, तो पुण्यश्लोक. अहिल्यादेवी तशा होत्या. आणि न्याय तर किती. त्यांचे पुत्र मालेराव राजवाड्यात शेजारून रथातून जात असताना अचानक गायीचं वासरू उड्या मारत रथापुढे आलं आणि ते रथाला धडकलं, जखमी झाला आणि मरण पावलं. त्या वासराची आई गायी मरण पावले, आपल्या वासराजवळच बसून राहिली. वार्ता अहिल्यादेवींच्या कानावर गेली. त्यांना कळालं आपले पुत्र मालेरावांच्या रथाला अपघात होऊन ते गायीचं वासरू मरण पावलंय. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी मालेरावांच्या पत्नी राणी मैनाबाईंना बोलावलं आणि त्यांना विचारलं, जर एखाद्या आईच्या समोर तिच्या पुत्राचा मृत्यू होत असेल तर काय करावं? राणी मेनाबाई म्हणाल्या, ज्यांनी हे केलं त्यालाही मृत्यूदंड द्यावा. आणि दुसऱ्या क्षणी माळवा प्रांताच्या महाराणीने निर्णय घेतला, ज्या ठिकाणी ते गायीचं वासरू मरण पावलं त्याच ठिकाणी आपले पुत्र मालेरावांना रथाच्या खाली द्या, मृत्यूदंड. आपला पुत्र आहे म्हणून माफी नाही. एका आईच्या समोर तिच्या पुत्राची हत्या केली, तुम्हालाही तसंच मरण येईल. रथ सज्ज केला गेला त्याच ठिकाणी. मालेराव त्याच ठिकाणी बसलेत. आता रथ त्यांच्या अंगावरून न्यायचा, मृत्यूदंड. पण त्या रथाचं सारथ्य करायला कोणी तयारच होईना. साक्षात माळवा प्रांताचे राज्याधिकारी आहेत. कोण रथ घेईल हातात? तयार होईना कोणी. आणि त्या क्षणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्वतः रथात आरूढ झाल्या. त्यांनी सारथ्य हाती घेतलं आणि रथ पुढे न्यायला लागल्या. अचानक आश्चर्य घडलं. जी गाई जिच्या वासराच्या मृत्यूमुळे व्याकुळ होती ती स्वतःच त्या रथा पुढे येऊन उभा राहिली. ती रथ पुढे जाऊच देईना. अनेक वेळा त्या गाईला बाजूला काढण्यात आलं. मृत्यूदंड दिलाय ना, तो कृतीत आलाच पाहिजे. पण ती गाई परत परत रथा पुढे येऊन उभा राहिली. अखेर मंत्र्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींना सांगितलं, कदाचित एका आईची ही इच्छा दिसते, कुठल्याही आईच्या समोर तिच्या बाळाचा मृत्यू होऊ नये. या गाईला वाटत नाही की मालेरावांना आपण मृत्यूदंड द्यावा. लॉरेन्स नावाचा इतिहासकार पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं वर्णन करताना लिहितो, कॅथरीन दी ग्रेट, एलिझाबेथ मार्गारेट. कॅथरीन दी ग्रेट, एलिझाबेथ मार्गारेट. कॅथरीन रशियाची राणी आहे, एलिझाबेथ इंग्लंडची राणी आहे आणि मार्गारेट डेन्मार्कची राणी आहे. या 3 राण्या एकत्र केल्या तरीही अहिल्यादेवी सर्वश्रेष्ठ आहेत. या जगामध्ये महान स्त्रियांचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी सगळ्यात पहिलं स्थान पुण्यश्लोक अहिल्यादेवींना दिलं जाईल. 28 वर्ष राज्य केलं त्यांनी. 28 वर्ष. अनेक हिंदू मंदिरं उभारली, अनेक अन्नछत्र धर्मक्षेत्र विकसित केली, न्यायी करारी सुशासन. तो विचार आम्हाला पुढे घेऊन जायचा आहे. गावाच्या सीमेत आत अडकू नका, राज्याच्या सीमेतच थांबू नका. स्वतःचे पंख भरारण्यासाठी विस्तारा आणि देशाच्या सीमा ओलांडून बाहेर जा. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला महाराष्ट्र धर्म चो मुलखी पसरवा. प्रचंड सामर्थ्य आमच्यात, प्रचंड बुद्धिमत्ता आमच्यात, प्रचंड क्षमता आमच्यात. त्या क्षमतेचा वापर देशासाठी करायला हवा, राष्ट्रासाठी व्हायला हवा. एक इंग्रज गव्हर्नर लिहितो की नशीब छत्रपती शिवाजी महाराज जमिनीवर जन्माला आले,
ते जर पाण्यावर जन्माला आले असते ना तर 150 वर्ष राज्य करणं लांब राहिलं. आम्हाला हिंदुस्थानचा नीट चेहरा सुद्धा उभा करता आला नसता, पाहता आला नसता. जमिनीवर जन्माला आलेल्या एका महायोद्ध्यानं पाण्यावर सुद्धा स्वतःचं सामर्थ्य निर्माण केलं. सीमा तोडून विस्तारत जाणं हा महाराष्ट्र धर्म आहे. तो महाराष्ट्र धर्म घेऊन आम्हाला पुढे जायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला, छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेला हे सामर्थ्य आमच्या ठाई यावं म्हणून ज्या मातीमध्ये समर्पणाची, बलिदानाची परंपरा आहे